साहेबांचं वक्तव्य तुम्ही सगळ्यांनी नीट पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की सन्माननीय राजसाहेब जे म्हणाले ते या देशातल्या अनेक लोकांची भावना आहे। मी देखील गेलो होतो गंगेत आंघोळ करायला, मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर मला दुसऱ्या क्षणाला एक लक्षात आलं की एका माणसाने तिथं टॉवेल असा काढला आणि तिथेच पिळला। सो राजसाहेबांनी असं म्हटलं की आत्ताच कोविडसारखा एक मोठा आजार घेतलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक आंघोळ करत असतील, आता आंघोळ करायला विरोध नाही आहे, पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगा मातेचा जो काही पावित्र्य तो राखत नाही, याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं। परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ते का आवडलं नाही मला कळलं नाही। बहुतेक त्यांना यासाठी आवडलं नसेल कारण भारतीय जनता पक्षाने 20,000 करोड रुपये गंगेवर खर्च केलेत आणि तो भ्रष्टाचारच होता आणि तो भ्रष्टाचार समोर येतोय आणि कोणीतरी या विषयावर बोलतोय आणि त्यातून एक जनजागृती होईल म्हणून भारतीय जनता पक्षाचे काल नेते तळमळले होते। जर 20,000 कोटी रुपये जर गंगेवर खर्च केलेत तर गंगेचं पाणी खराब होतं कसं? तुम्ही करताय काय? हजारो करोड रुपये या भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व आणि गंगेच्या नावावर खाल्लेले आहेत। त्यांना लाज वाटली पाहिजे या विषयावर बोलायला। खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे संपूर्ण देशाची, सर्व हिंदू लोकांची, की आम्ही पवित्र गंगेमध्ये आंघोळ करताना पाणी स्वच्छ, गंगेचं पाणी स्वच्छ नव्हतं, हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे। आम्हाला कसले दोष देत आहे? जो माणूस ही गोष्ट प्राकार्याने समोर आणतो त्याला कशाबद्दल बोलताय? आम्ही परिस्थिती सांगितली ना, खरी परिस्थिती। तिथलं पाणी स्वच्छ नव्हतं आणि हे अनेक साधू संतांनी पण म्हटलेलं आहे की गंगेचं पाणी स्वच्छ नाही आहे, अनेक एक्सपर्टींचं हे मत होतं की गंगेचं पाणी हे वापरण्यासाठी योग्य नाही आहे, आंघोळीसाठी योग्य नाही। जे एक्सपर्टीज बोलले ते राजसाहेब बोलले, परंतु यांना ऐकूनच घ्यायचं नाही आहे। यांना त्या प्रत्येक गोष्टीत खरं ऐकायची सवय भारतीय जनता पक्षाला आणि या नेत्यांना नाही आहे। यांच्या बाबतीत यांचं संपूर्ण राजकारण हे हिंदुत्वाच्या भोवती फिरतं। यांना हवंय ते हिंदुत्व, यांना पाहिजे ते हिंदुत्व, पण हिंदुत्वात ज्या त्रुटी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न साहेबांनी केला। साहेबांनी सांगितलं राजीव गांधींपासून साहेब म्हणाले, तुम्हाला का हे लागलं? मग त्या काळापासून गंगा स्वच्छ होते, ती अजून झालेली नाही आहे हे म्हटलंय ना साहेबांनी। पण मला वाटतं मग राजीव गांधींपेक्षा जास्त भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाने केला असेल गंगेच्या नावावर, म्हणून त्यांना ते लागलं।